निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। दिनांक 29/4/2026 रोजी मी एक जबाबदार नागरिक म्हणून साकूर-पाटरा भागातील 112 नंबर जो गृह खात्याने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला की साकूर-पाटरा भागामध्ये वाळू तस्करी व बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत अशी माहिती मी 112 नंबरवर माझ्या नंबरसह माझ्या नावासह त्या 112 नंबरच्या अधिकृत अधिकाऱ्याला ती मिळाली। त्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या प्रोसिजरप्रमाणे ती माहिती गारगाव पोलीस स्टेशनला आली। ती माहिती गारगाव पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथून कॉन्स्टेबल नेहे म्हणून यांचा कॉल मला आला, तू सचिन खेमनर कुठून बोलतोय? मी त्यांना सांगितलं मी साकूरवरून बोलतोय, तू कुठं राहतो? मी म्हणलं मी कुठं राहतो याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं, तुम्ही तुमचं काम करा। ते म्हणे तू गाडी पकडून ठेवली का? ह्या भाषेत त्याने मला प्रश्न केला। मी म्हणलं माझं काम दादा गाडी पकडून ठेवणे नाहीये। मग थोड्याच वेळात त्याने कोणत्या तरी ज्यांच्याशी त्यांचे हितगुण संबंध असतील त्यांच्याशी संपर्क केला व मला मग नंतर त्याने परत कॉल केला का तू बबलू खेमनर आहे। माझं टोपण नाव जरी बबलू असलं पण माझं जे रेकॉर्ड नाव आहे सचिन खेमनर। मी म्हणलं हेच माझं नाव आहे, परंतु ते ह्या अधिकाऱ्याने अतिशय आरेरावी केली, तू चोर आहे, तूच आम्हाला कशाला माहिती देतो, आम्हाला कशाला पळवतो, गृहमंत्री काय करणार आहे माझं, DYSP काय करणार आहे माझं, तुला कोणाला कळवायचं कळव, कोण आमदारांना कळव, मंत्र्यांना कळव। म्हणजे इतकी जर मगरुरी या कॉन्स्टेबलमध्ये वाढली असेल तर याला निश्चितच शासनाने बेदखल केलं पाहिजे, नोकरीमधून सस्पेंड केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे व हे बेकायदेशीर चाललेल्या व्यवसायावर त्वरित पोलीस प्रशासनाने आळा घातला पाहिजे अशी विनंती मी माध्यमाद्वारे करत आहे। काही दिवसांपासून जवळपास 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्षामध्ये 2-2.5 वर्ष झाले तेव्हापासून वाळू बंद आहे। तर ही वाळू अचानक 8-10 दिवस झाले अचानक सुरू झाली आहे, काय कारण असेल? कोणाच्या आशीर्वादानं काय वाटतं? माझं मत याच्यात कोणाचे आशीर्वाद नसतील, परंतु प्रशासनाचे हितसंबंध निश्चित आहे। त्यामध्ये पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, यांचे हितसंबंध या व्यावसायिकांबरोबर असावेत असा माझा दाट संशय आहे। तो मला म्हणला तू चोर आहे, तू आमका आहे। मी निश्चित हा व्यवसाय करत होतो, पण मी हा अधिकृत व्यवसाय करत होतो, माझे स्वतःचे परमिट होते, लिलाव घेऊन मी हा व्यवसाय केलेला आहे। पण गेले 4 वर्ष झाले माझा या व्यवसायाशी कुठल्याही प्रकार संबंध नाही। या अधिकाऱ्याने माझ्याशी एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी पाटरा भागामध्ये काम करतो, संगमनेर तालुक्यामध्ये काम करतो आणि अशा माणसाने मला असं बोलणं हे माझ्यासाठी योग्य नाही। त्यामुळे सर्वसामान्यांची काय हाल होत असेल याची दखल माननीय DYSP साहेब असतील, SP साहेब असतील, माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, माननीय सर्व आमदार साहेब असतील, माननीय गृहमंत्री असतील यांनी याची दखल घेऊन या माणसाला त्वरित नोकरीतून बडतर्फ करावे अशी विनंती मी आपणास करीत आहे। याच्यावर लोक जर माहिती देत आहे, तुम्ही माहिती देणाऱ्याला चोर समजता, ही कुठंतरी चूक या अधिकाऱ्याची आहे। या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी विनंती मी आपल्याद्वारे सर्व संबंधितांना करत आहे।